हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो प्रियजनांनो. पुन्हा एकदा या आजच्या सुंदरशा संध्याकाळच्या वेळी मी सर्वांचं स्वागत करत आहे. प्लीज प्रत्येकाने यशोदाय सागर चॅनलला प्रत्येकाने लाईक सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाची सुवार्ता सांगता येईल आणि देवाचा गौरव केला जाईल आणि मोठा व्हिडिओ केला जाईल प्रियजनांनो, ज्यासाठी तुमच्यासाठी सविस्तर प्रार्थना आणि सविस्तर वचन केलं जाईल. म्हणून प्लीज हा चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी परमेश्वराचं सुंदरचं वचनचा म्हणणं घेऊन आलोय. परमेश्वराचं वचन सांगते यहोशूआमध्ये यहोशूआ 8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे व ते जे काय लिहिले आहे ते तू मनन काळजीपूर्वक पाळ व रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. व मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ संग असेल, तुझ बरोबर असेल. तू जाशील तिकडं तुझ्या संग तुझा परमेश्वर असेल. हिम्मत धर, कचरू नको, कारण की 2026 मध्ये आपण प्रियजनांना आलो. ज्यावेळेस इस्रायल लोक मोशे ज्यावेळेस डोंगराला जात होता त्यावेळेस परमेश्वर प्रत्यक्ष मोशेला दर्शन देत होता. पण यहोशूआ हा व्यक्ती होता का हा परमेश्वराला डायरेक्ट वचनाद्वारे बोलत होता, कारण की त्याच्याकडे काय होतं, नियमशास्त्राचं ग्रंथ. आज तुमच्याकडे बी काय बायबल आहे, देवाचं वचन आहे आणि वचनाद्वारेच देव बोलतो. म्हणून प्रियजनांनो, देवाचं वचन सांगतं, नियमशास्त्र जो बायबलचं वचन आहे याला तू मनन करशील आणि ध्यान देशील तर मोशेने जे कार्य केलं ते तुम्ही देखील करणार. जसं यहोशूआने केलं, मोशेने तर समुद्र दुभागला, पण यहोशूआने एका शब्दात सूर्याला थांबवलं प्रियजनांनो, आणि सूर्याला सांगितलं जवळ आम्ही लढाई जिंकत नाही तवर तू डुबायचं नाही. तर सूर्य थांबला तिथं. तीच सामर्थ्य, तोच अग्नी, तोच सामर्थ्य, तोच अग्नी, तोच शक्ती आज येशू तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही ते बायबल वाचा प्रियजनांनो. वेळ काढा बायबलसाठी, थोडा का होईना वेळ काढा आणि बायबल वाचा. आणि बायबल ज्यावेळेस तुम्ही वाचता तुमचे गरिबीचे श्राप तुटले जातील. बायबल वाचताना तुम्हाला काम धंद्याचा मार्ग मोकळे होतील. बायबल वाचताना तर तुमचं जीवन तारलं जाईल, कारण की तारण फक्त येशूमध्ये आहे. 2000 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यासाठी तो देव आला आणि वजस्तंभावर मरण पावला आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत आला. तो येशू काल आज युगानुयुगासारखा आहे. तो हात पसरून आज प्रियजनांनो तुम्हाला बोलवत आहे. म्हणून जसं मोशेने नियमशास्त्राचे जे वचन ऐकले आणि वचनाप्रमाणे चालला, तसं तुम्ही देखील चाला आणि त्या वचनाप्रमाणे करा. आज देव तुमच्या जीवनात कार्य करायला तयार आहे. मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रियजनांनो. सर्वांनी डोळ्याचा पवित्र देव ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. ज्याचा हात दुखतं त्याचा हात बरा होऊ शकत नाव, त्याचा पाय दुखतं त्याचा पाय बरा होऊ शकत नाव, सर्दी ताप खोकला बॅक्टर व्हायरल इन्फेक्शन यांच्या जीवनातून निघ येशूच्या नाव, कॅन्सर निघ येशूच्या नाव, थायरॉइड निघ येशूच्या, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्म्या निघ येशूच्या नाव, दृष्ट आत्म्याचं कार्य निघ येशूच्या नाव, बरकतीच्या आशीर्वादांना स्वीकारतो येशूचे पूर्ण